डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14. राहता शहरामध्ये नवनाथ नगर जो परिसर आहे, त्या नवनाथ नगर परिसरामध्ये जे चारी या ठिकाणी आहे, 14 चारी म्हणून ओळखली जाते. आज त्या चारीची जर परिस्थिती आपण जर बघितली या ठिकाणी, तर हे पूर्ण चारी जी आहे ती चारी पूर्ण ओव्हरफ्लो झाली असल्याची आपल्याला बघायला मिळत आहे. कशा पद्धतीने हे पाणी जे आहे या ठिकाणी आपण अक्षरशः बघू शकता की धबधबा आहे की चारी आहे, अशा पद्धतीने हे पाणी या ठिकाणी बाहेर येत असल्याचं आपल्याला बघायला मिळेल. नाही या सगळ्या गोष्टीचं नेमकं कारण काय आहे, कोणामुळे कोणाची निष्काळजीपणा या ठिकाणी आपल्याला बघतो. पाटबंधारा अधिकाऱ्यांचा आहे, राहता नगर परिषदचा आहे की जलसंपदा विभागाचा आहे, या ठिकाणी नेमकं कोण दोष आहे या सगळ्या गोष्टीला. कारण की आपण जर मुख्यतः या सगळ्या गोष्टी जर विचार केला की हे जे पाणी आहे फक्त हे बाहेर येत नाही, तर नागरिकांच्या घराघरामध्ये देखील पाणी जाऊन नुकसान झालं असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर हा रांजणगाव रस्ता आहे, या रस्त्यावरती देखील आपण जर या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पूर्ण त्या ठिकाणी रस्ता आता रांजणगावच्या ग्रामपंचायतला पाणी जातं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि पूर्ण जे रस्ते आहे आपण बघू शकता, हा कुठल्याही प्रकारची आपण काय म्हणतो म्हणजे आपण बघितलं तर तळ नसेल किंवा काही नसेल, तर हा रस्ता आहे. हा पूर्ण रस्ता या ठिकाणी आपण जर बघितलं त्या रस्त्यावरती पूर्णपणे पाणी आपल्याला याकडे मिळत. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशी देखील माहिती या ठिकाणी समोर आली की त्या ठिकाणी जे आंबेडकर नगर आहे, त्या आंबेडकर नगरात काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेला असल्याचं आणि नुकसान झालं असल्याचं ते देखील सांगण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीने निष्काळजी पाणी या ठिकाणी. आणि मुख्यत्वे आपण बघितलं तर या ठिकाणी काही वरती आले, म्हणजे याचं कारण या ठिकाणी असं सांगू शकतो आपण की जो काही कचरा या ड्रेनेज लाईन मध्ये अंडरग्राऊंड जी चारी केली होती त्या चारीमध्ये होता, त्या कचरा साफ न केल्यामुळे आज या ठिकाणी आपल्याला पाणी बाहेर आलं असल्याचं बघायला मिळत आहेत. म्हणजे आताच कुठेतरी जर म्हणजे मुख्यतः नागरिकांना चर्चा केली जाते की राहता नगर परिषदने यापूर्वी जर लक्ष दिलं असतं तर साफ झालं असतं. म्हणजे आताच कुठेतरी नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी बसले आहेत आणि एक सलामी या ठिकाणी राहता नगर परिषदेला किंवा पाणी बंधारे अधिकाऱ्यांना किंवा त्या खात्याला दिले जात असल्याचं आपल्याला बघत आहे. लवकरात लवकर जर या गोष्टी जर लक्षात नाही घेतल्या किंवा पाणी जर बंद नाही केलं तर मुख्यतः आपण जर बघितलं तर नागरिकांच्या घराघरामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी नुकसान होऊ शकतं असं देखील आपल्याला बघा. काय सांगू काय म्हणता तुम्ही या ठिकाणी, काय नागरिक काय म्हणले? आमच्या गावामध्ये एक गावात सगळं पाणी गेलं, भरपूर साप गेले आजूबाजूला. कुठे तुमचा गाव कुठे? इथं समोरच एका याच्या गावातच पाणी चाललंय सगळं. म्हणजे आपण बघितलं तर नागरिक देखील सांगताय आपल्याला की त्यांचं देखील शेतीचं नुकसान या पाण्यामुळे होत असलं तर आपल्याला बघायचं. म्हणजे या सगळ्या गोष्टीला आणि या ठिकाणी राहता नगर परिषदचा एक बोर्ड देखील आपल्याला बघायला मिळतो. घंटा गाडी, रूम मॅप, सुपरवायझर, निरीक्षक, या म्हणजे नावं देखील आहे आणि या ठिकाणी नावं दिले. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. असं राहता नगर परिषदेने बोर्ड या ठिकाणी लावला आणि बोर्ड लावला म्हणजे आपण साफसफाई केली आहे की नाही आहे हे गोष्टी या ठिकाणी लक्षात येत असलं तर आपण लवकर थांबतं याकडे नागरिकांचं लक्ष आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसानच नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे हे देखील सांगता येणार आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता.